मग आम्ही काय समजायचं साहेब? मला सांगा तरी, आम्ही बोलणी कशी करायची, कुठून सुरुवात करायची? तुम्ही शून्य आहात म्हटल्यावर आम्हाला काय स्कोप राहतो? पण ज्यांचे आमदार तिथे 2 आहेत त्याला शून्य कसं म्हणू शकता कोणी? मी हा विचारू मी सांगू का? एक्झॅक्टली मी सांगू का तुम्हीच होतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नाही, माझा प्रश्न पुढे आहे निलेशजी. विचारा. तुम्ही भाजपच्या मदतीने लढलात, तुम्ही आमच्यामुळे निवडून आलात, हा त्याच्यामध्ये दरपोक्ती किंवा हा त्याच्यामागे ही भावना आहे का की तुम्ही आमच्यामुळे तिथे आहात, आमच्यामुळे निवडून आलात म्हणून तुम्ही शून्य आहात? असं सांगायला पाहिजे ना त्यांनी. त्या असं मला भावनेतून सांगायला आलंय पाहिजे. त्या भावनेतून हे आलंय का काय? की तुम्ही शून्य आहात तिथे, तुम्ही आहात, तुमचे आमदार निवडून आलात आमच्यामुळे? मग आता तुम्ही मला शून्य समजता ना, तर मग मी माझी ताकद तर दाखवणार ना साहेब. हम्म. माझी ताकद दाखवणार. मी पण साहेब काय कमी नाही आहे कोणापेक्षा. मी असं का समजू मी त्यांच्यापेक्षा कमी आहे? साहेब, मी राणे साहेबांबरोबर 1990 पासून 95 पासून त्यांच्याबरोबर महाराष्ट्र बघितलेला माणूस आहे. मी कधी पुढे पुढे करत नाही, लो प्रोफाईल राहणारा माणूस आहे. मला रवींद्र चव्हाणांमुळे मला तुम्ही हे सगळे प्रश्न विचारतायत, नाही तर मी लो प्रोफाईल राहणारा माणूस आहे. मला ह्याच्यामध्ये इंटरेस्टसुद्धा नाही आहे. पण तुम्ही माझ्या कॉलरवर हात टाकाल तर मी गप्प बसणार नाही. तुम्ही माझ्या नको त्या विषयांमध्ये माझी कळ काढाल तर मी गप्प बसणार नाही. आणि माझा हा राग पण नाही आहे रवींद्र चव्हाण साहेबांवर. त्यांच्या विचारामध्ये शिवसेना इकडे आपल्या खाली राहिली पाहिजे किंवा आपल्यापेक्षा सेकंड नंबर किंवा थर्ड नंबरवर राहिली पाहिजे, हा त्यांचा विचार असू शकतो. मला माहीत नाही ते खरं खोटं आहे की नाही. मला जे दिसलं, मला जे वाटलं की चव्हाण साहेब आपल्याला कमी लेखतायत, आपल्याला मान सन्मान देत नाही आहे, इन्सल्ट करतायत, नको त्या लोकांना बोलणी करायला पाठवत आहेत. आम्ही कशाला बसू नको त्या लोकांबरोबर बोलणी करायला? तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे, निलेश मी एवढ्याच सीट लढवणार, एवढ्याच सीट तुम्हाला देणार. मी तुम्हाला डोळे झाकून सांगतो, मी त्यांना जे त्यांचा प्रस्ताव असता मी स्वीकारला असता. माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत ते, त्यांचा अधिकार आहे. माझ्या निवडणुकीला त्यांनी पण मोलाचं योगदान दिलेलं आहे. पण निलेश राणे त्यांच्यामुळे जिंकला हे खरं नाही. पण मग त्यांनी समजा कोणाला भेटायला पाठवलं असतं, बोलायला पाठवलं असतं तर मग हे सगळं झालंच नसतं का? अहो, एकदा फोन उचलून सांगायला पाहिजे होता, निलेश डोंबिवलीला ये. बरं, गेलो असतो. फोनवर पण बोलणं नाही झालं? अजिबात नाही. मी केला होता फोन त्यांच्या पियेला. लक्ष्मीपूजन, मला आठवतं दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता. मी फोन केला त्यांच्या पियेला, मी म्हणलं साहेबांना भेटायचं, फक्त सदिच्छा भेट. तेव्हा काय अशी काय चर्चा वगैरे नाही. हो मी करतो साहेब, जरा बिझी आहेत, मी तुम्हाला करतो. आजपर्यंत फोन नाही. अच्छा. मी साहेब सगळे प्रयत्न केले, अजूनही प्रयत्न करणार. आता नागपूर सेशन आहे, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार वेळ दिला तर, चव्हाण साहेबांना भेटणार वेळ दिला तर. हे मी सांगतोच आहे ना साहेब. मी कशाला त्यांच्यापेक्षा मी फारकत घेऊ शकत नाही त्यांच्याकडून. फडणवीसांना भेटून तक्रार करणार का? अजिबात नाही. मग माझं कुठे काय चुकत असेल तर मी माझं प्रेझेंटेशन ठेवणार ना साहेब. मी का असं केलं, मला का करावं लागलं, कोणाला भेटणं ही तक्रार होऊ शकत नाही. तुम्ही म्हणता ना, तुम्ही फक्त मी विषय मांडला किंवा आम्ही आमची ताकद दाखवली, तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात. तुम्ही एक काय केलं मला सांगा? स्टिंग ऑपरेशन केलं तुम्ही. मग पुरावे कसे देणार? भाजप पैसे वाटतं असं तुम्ही एक आरोप हो, केला. कारण का वाटतच होतं. पुरावा दिला मी आरोप नाही केला साहेब, पुरावा दिला. एकही आरोप मी केला ज्याला पुरावा नव्हता मला सांगा? मी वोटर लिस्टचा पुरावा दिला, मी तुमच्या ओबीसी डुप्लिकेट सर्टिफिकेटचा पुरावा दिला, बॅग पकडून दिल्या, शेवटच्या दिवशी गाडी पकडून दिली, पुरावा दिला. नुसता आरोप कुठे गेला? आता हे पैसे जर वाटले जात होते तर हे पैसे कोणीतरी कुठून तरी येतील ना, स्थानिक उमेदवारांकडे. जेव्हा यांची सभा झाली मालवणमध्ये चव्हाण साहेबांची, त्याच्यानंतर जोर वाढला. तोच आरोप मी टीव्हीवर केला तुमच्या समोर. बिलकुल. हो, म्हणजे रवींद्र चव्हाण पैसे वाटप करत होते, त्यांच्या माध्यमातून होत होतं असं मला वाटलं. मी ते टीव्हीवर बोललो तुमच्या समोर. फार गंभीर आरोप करताय तुम्ही. बघा, मी तेव्हाही केलेला आहे. तुम्ही साहेब 20 दिवसानंतर मला तोच प्रश्न विचारताय. नाही 24 तारखेला मला वाटतं 24 किंवा 25ला ते येऊन गेले. मी तेव्हाही ते म्हटलं की बघा चव्हाण साहेब येऊन गेले मालवणमध्ये आणि पैशाचा जोर वाढला. मला जो रेट कळला, जो काय चालू होता त्यांच्या कार्य. आता आमचे शहर किती आहे साहेब? 15,000 वोटिंगचं शहर आहे ते. किती शहर आहे ते? 2-3 गल्ल्यांमध्ये शहर संपणार. अर्ध्या तासात तुमचं शहर फिरून होईल गाडीमध्ये. बाजूच्या दरवाज्यात काय झालं तर तुम्हाला कळणार नाही. तर मला ते कळलं. मी बोललो की मला ही पद्धत बरोबर नाही. आणि चव्हाण साहेब आल्यानंतरच ही पद्धत का वेगाने वाढते. आणि म्हणून मी ती गाडी, अच्छा ज्याच्या घरात मी पैसे पकडले गेले, म्हणजे सॉरी ज्याच्या घरात मी पैसे पकडले, पोलिसांना दाखवले, त्यांच्या घरात कोणाचे फोटो होते? चव्हाण साहेबांचे. मी त्या लाईव्हमध्ये जेव्हा मी कॅमेरा फिरवला, कोणाचा फोटो होता? एकमेव नेत्याचा फोटो होता, चव्हाण साहेबांचा. जी गाडी मी पकडली गेली त्याच्यामध्ये स्कार्फ कुठल्या पक्षाचा होता? तो कार्यकर्ता कोणाचा होता? एकही आरोप मी साहेब असाच बेछूट केला असं तुम्ही मला दाखवा. मी पुरावा दाखवला आणि सांगितलं आणि विचारलं हे कोणी केलं सांगा.
पण तुमच्या त्या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्यभर चर्चा त्याची होते आणि तिथली तो मुद्दा स्थानिक न राहता तो राज्य पातळीवरती बघितला होता की भाजप पैसे वाटून निवडणुका मग मी जिंकतंय. साहेब निवडणुका कशा लढवाव्या? माझं सोडून द्या साहेब, एक गरीब माणूस इंडिपेंडंट उभा राहतो तो माणूस. शेकडो, आता साहेब नगरपालिका म्हणजे ती लहान निवडणूक, 200-500 मतांवर निवडणुकीचा सगळा निकाल लागतो. मला एक सांगा साहेब, गरीब माणूस जो आपलं घरातलं 2 व्हीलर वगैरे विकून, घरदार विकून, छोटीशी लँड विकून तो निवडणुकीला उभा आहे, त्याच्यावर अन्याय नाही का हा? माझं सोडून द्या साहेब, मी तरी एका मोठ्या पक्षातला प्रतिनिधी आहे. माझ्याही पक्षातले असे अनेक गरीब उमेदवार आहेत ज्यांच्याकडे काही नाही निवडणुकीला साधन. मग तुम्ही लेवल बॅलन्स फील्डमध्ये तुम्ही जर निवडणूक लढवणार नाही, मग तो निकाल लागल्यासारखाच आहे ना, की तुम्ही यांच्यासमोर टिकणारच नाही आहात. मग तो स्टँड घ्यावा लागणार. मग ते कुठल्या बघा, मी साहेब परत एकदा म्हणतो, जर तुम्ही स्वबळाचं मला सांगितलं की निलेश आता तू स्वबळावर लढवायचं आहे, तर आय गिव्ह यू अ परफॉर्मन्स यू विल नेव्हर फॉरगेट. तुम्ही माझ्याशी नीट वागला असतात, मी साहेब तुमचा आदर आजही करतो, पुढेही करणार, कारण का चव्हाण साहेबांचं योगदान मोठं आहे, मी अनेक वेळा म्हणतो माझ्या जीवनामध्ये. पण ही निवडणूक लढाईची पद्धत नाही, हे आमच्या कोकणामध्ये कल्चर नाही, हे आमच्या सिंधुदुर्गातलं कल्चर नाही. अच्छा, हे सिंधुदुर्गात कल्चर आहे, रत्नागिरीत का नाही आहे? तुम्ही वारंवार सिंधुदुर्ग रत्नागिरीचं कंपॅरिझन करतात. करावं लागतंय, करावं लागतंय. रत्नागिरीत सगळं सेफ, सगळं कसं आता मला गुढी चालू आहे सगळं. बघा साहेब, तिथे बघा सांगू, तिथे सामंतांचं भाजपचं जुळलं आहे, तिथे तुमच्याकडे राणेंचं आणि भाजपचं का जुळत नाही? मला नाही माहित. आम्ही जुळवायचा प्रयत्न करतो. आजही निलेश राणे हेच म्हणतोय, माझ्या आडनावात पण राणे यायचं आहे. मी काय म्हणतोय, मला जायचं आहे, बसायचं आहे, माझ्या नेत्यांबरोबर बसायचं आहे. ते कुठे म्हणतायत?